रेलचेल आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी होत असताना या स्पर्धेचे सर्व सगळ्यांचं लाडकं नेतृत्व आदरणीय सुरेशदादा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आशिष घरत उलवे उद्योजक खऱ्या अर्थानं आपण बघतोय आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. ज्यांनी कैरे संघासाठी सिद्धू 11 कैरे टीमसाठी ज्या टी शर्ट स्पॉन्सर्ड केल्या, खरं तर उलवेचे उद्योजक आशिष घरत साहेब त्या लकी ठरल्यात. कैरे टीमसाठी खूप पारितोषिकं त्यांनी या मोसमात पटकावलीत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. यानंतर जावई आदरणीय किरवली गावचे सुनील बडेकर साहेब यांना आम्ही विनंती करतो की आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचं आहे. महागुरू असते तर म्हटले असते जावयांचा मान मोठा आहे, पण इथे आपण बघतोय अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती. इंग्रजांनी जवळजवळ भारतावरती 150 वर्ष राज्य केले. त्यांनी भरपूर मालमत्ता नेली, संपत्ती नेली, पण त्याला भारतीय संस्कृती अजिबात नेता आली नाही. आणि हीच तर खरी संस्कृती आहे. गेस्ट इज गॉड. आलेल्या प्रत्येक अतिथी मान्यवराचं स्वागत करणं आणि त्याची जोपासना मंचावरती होत असताना यानंतर दीपक दपके वडगाव यांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. त्यांनाही आपण विनंती करूयात की आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. दीपक दपके यांचं स्वागत. आणि जाऊया मॅचकडे. आणि अंबिवली आणि एका बाजूला अचानक मोपाडा. दोन जवळचे संघ आहेत आणि त्याच्यामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगली बाटल आहे. मागच्या मॅच मध्ये देखील आता विचार करावा लागेल चुकी कुठे झाली आपली, कुठे आपण चुकलो नेहमी अगदी तलेगावडी टीमला, कारण एक एक मुवमेंट महत्वाची होती. रनआउट आली सूरज म्हात्रेची असं वाटलं, मॅच न पुन्हा युटर्न घेतलं तलेगावडी टीमच्या बाजूनं, पण तसं न होता प्रत्येकेश पाटीलनं केलेलं आक्रमण. यश बबनदादा गडगे आमचे वडगावचे आमचे पाहुणे बबनदादा गडगे नेहमीच सुरेशदादा यांच्या पाठीशी असतात आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. आणि रोहिदाजी दळवी बबनदादा गडगे यांचा सन्मान. दीपकजी ठाकूर दीपक घोडविंदे त्यांचं स्वागत करतील. बबनदादा गडगे यांचं कंपनीतील एकाच कंपनीतील मित्र आहेत. दीपक ठाकूर आमचे उपसरपंच दीपक दादा ठाकूर यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. ओव्हर टू आमचे यश मालकर आणि अंकित मालुसरे. धन्यवाद महागुरू संतोष चौधरी सर, त्याचबरोबरीने यश मालकर आणि सूरज हातमोडे सर. इथे हा फटका फसलाय, उलटा झेल झालाय. आज सर कपिल देव यांची आठवण या झेलनं करून दिले आणि सातत्यानं आपण उल्लेख करतो कॅचेस विन द मॅचेस. फलंदाज होता खरं तर ओमकार म्हात्रे, प्रमुख फलंदाज मोहपाडा टीमचा, आणि आपण बघतोय त्याचा हा उलटा टिपलेला झेल आणि पहिला धक्का अचानक मोहपाडा या टीमला. पहिली विकेट या ठिकाणी गमावले ओमकार म्हात्रेच्या रूपात. बॅट्समन रेडी राहायचे. मी मोपाडा टीमला विनंती करेन, मोपाडा टीमला नाही, ज्यांची बॅटिंग असेल ना त्यांनी दक्षता घ्यायची, बॅट्समन रेडी ठेवायचे. भातांचे आमचे दीपक दादा ठाकूर यांच्या या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही SDB ट्रॉफीमध्ये स्वागत करतो. 4ही दिवस आपल्याला ते दिसतील. दीपक दादा ठाकूर साहेब उपसरपंच भाताण, त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 4ही दिवस 4ही रात्र दिसतील, पण त्या अगोदर 4 महिने जी रणधुमाली होती तिथेही त्यांची प्रचंड मेहनत दिसून आली. खरं तर पोइंजे विभागाची प्रचंड जबाबदारी त्यांच्यावरती सुद्धा होती आणि अखेर ते या स्पर्धेमध्ये दाखल झाले. त्यांचंही आपण स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. अचानक मोहपाडा आणि बल्लाळेश्वर आली अंबिवली, चांगल्या संख्येने प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतायत. प्रवीण काठावले हे सुद्धा ही स्पर्धा एन्जॉय करतायत, त्यांचंही स्वागत असेल. नंदू झिंजोरे त्यांनी सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांचंही स्वागत. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी दिला जातोय. या दरम्यान अरुणदादा दळवी उद्योजक यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांना आम्ही विनंती करतोय की मुख्य व्यासपीठावरती यावं. हरिओम जो गोलंदाजी करतोय अंकित,
आमचे दयानंद सरोदे जे रायगड जिल्हा अध्यक्ष आहेत कार्याध्यक्ष आहेत पॅन्थरचे, त्यांनी जर विकेट घेतली बोल्ड घेतला तर 1000 रुपये. हरिओम विकेट मिळेल का? प्राप्त केले. खरं तर महागुरू आपण बघितलं असेल हरिओमला, मला वाटतं निलेश 11 वडगावची ती स्पर्धा आली आंबिवली संघ परास्त झाला होता. बॅटिंग ज्या पद्धतीनं त्यानं केली होती ना, अर्धशतक ठोकलं होतं आणि ते गोलत या अगोदर आपण नुकताच सन्मान संपन्न केला. उलवे गावचे एक दमदार डॅशिंग उद्योजक आदरणीय आशिष घरत साहेब, आणि त्यांनी या अगोदर सिद्धू 11 कैरे टीमसाठी खरं तर ब्रँडेड लकी टी शर्ट दिलेले आहेत, जर्सीज त्या लकी ठरल्या कैरे टीमला. आणि त्यांनी आता सांगितलेलं आहे की सिद्धू 11 कैरे टीमसाठी 4 चौके खरं तर 4444 रुपये त्यांनी दिलेले आहेत. त्यांचंही मनाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यांचा गाडी नंबर आहे खरं तर 4444 आणि ती इनामी राशी सिद्धू 11 कैरे टीमसाठी त्यांनी दिलेले आहे. त्यांचाही आभार. पहिलं षटक सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती 7. 2 महत्त्वाचे विकेट गमावल्यात. भागीदारी करावी लागेल आणि भागीदारीचा विषय ज्या वेळेला यश मयूर येतो ना, त्यावेळेला एक्सपिरियन्स अनुभव फार महत्त्वाचा असतो आणि तो मैदानावरती दाखल झाला आहे मयूर म्हात्रे. अनुभवाचा वापर त्याला करावा लागेल. अगोदर संतोष चौधरी सर यांनी सांगितलं की अगदी जवळचंच हे युद्ध घरचंच मैदान आहे दोघांसाठी आणि या घरच्या मैदानावरती एकमेकांच्या विरोधात आले आंबिवले आणि त्यांच्या विरोधात अचानक मोहपडा. नशीब बलवत्तर. खरं तर नॉन स्ट्रायकर एंडला कलेक्शनसाठी कोणी नव्हतं. एक धाव घेण्याचा प्लॅनिंग खरं तर दाखवला ज्ञानी या फलंदाजानं आणि मयूरनं अखेर ओळखलं की ज्ञानी ही महत्त्वाची विकेट आहे आणि त्यासाठी तो स्वतः पुढे सरसावला सुद्धा. डेंजर झोनमध्ये जाताना आपण त्याला पाहिलं. एक धाव जी धोकादायक वाटत होती ना, ती कशी बसी का होईना कंप्लीट केली जाते. एका धावेच्या बरोबरीने 8 धावा लागतात धावफलकावरती. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी असेल. एकही धाव मिळाली नसती पण कलेक्शनच झालं नाही आणि त्या कारणास्तव एक धाव या ठिकाणी मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. खूप चांगली स्पर्धा आहे. HDP ट्रॉफी 9961 या मैदानावरती आपण बघतोय आणि आगामी काळात भरपूर नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. जय हनुमान सावणे आयोजित जाणता राजा ट्रॉफी दिनांक 5 मार्च ते दिनांक 8 मार्चच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सावणे या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. डे नाईट ती स्पर्धा असेल. 1,20,000 रुपये त्या स्पर्धेची इनामी राशी. मालिकावीरासाठी बाईक, 3 सायकल त्या ठिकाणी आपण बघणार आहोत. समीर पाटील यांची संपूर्ण सावणे टीम त्या ठिकाणी एकत्रित येऊन या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जय हनुमान सावणे आयोजित जाणता राजा ट्रॉफी 2026 दिनांक 5 मार्च ते दिनांक 8 मार्चच्या दरम्यान सावण्याच्या मैदानावरती पाहायला मिळेल. त्यांच्याही स्पर्धेला आपण शुभेच्छा देऊयात. यानंतर रजनीकांत माली यांची नाईट स्पर्धा आपल्या भेटीला येते 25 फेब्रुवारी ते 1 मार्चच्या दरम्यान ती स्पर्धा रंगेल आणि HDBची स्पर्धा पहिल्याच रात्रीत प्रेक्षकांनी उचलून घेतलं या स्पर्धेला. चंदू राणे जे कैरेगावचे जावई आहेत आणि चौक प्रीमियर लीगचे अध्यक्ष माजी, त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. चंदू राणे. बॅटच्या टोला चेंडू लागला होता. अगदी सेफली लँड होतो. 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 10 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. ज्ञानी सिंगला आपण बघू शकाल सलामीसाठी तो मैदानावरती दाखल झाला बॅटिंगसाठी. केवळ 2 चेंडू त्याच्या वाटेला आले. 2 सिंगल जमवत वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती तो खेळ करतोय. त्याच्या जोडीला मयूर म्हात्रे एका धावेवरती खेळ करतोय. ओमकार म्हात्रेचा अप्रतिम झेल टिपला आणि ही धावसंख्या कमी आहे तो बाद झाल्यानंतर. महत्त्वाची विकेट होती. झेलही खूप चांगला कॅरी केला क्षेत्ररक्षकानं.
मनीष त्या ठिकाणी होता. मनीषचा हा चेंडू बॅकफुटला गेले, जागा बनवली, अंधराईचा फटका घेतलाय, थेट क्षेत्ररक्षकाचा वेध आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. तिसरा हादरा अचानक मोहपाडा संघाला मयूर म्हात्रेच्या रूपात. लाख प्लस लाख, तब्बल 2 लाख या स्पर्धेची इनामी राशी आपण बघतोय. 2 बाईक, 3 बायसिकल, आपल्याला सायकल पाहायला मिळत आहेत या स्पर्धेमध्ये. नीट नेटकं सुसज्ज असं हे आयोजन खरं तर अचानकच्या या भव्य दिव्य मैदानावरती आपल्याला बघायला मिळतंय. कित्येक स्पर्धा आपण बघितल्या असतील की ज्या वेळेला डे नाईटच्या स्पर्धा होतात आणि त्या स्पर्धाही रसायनीमध्ये तसं पाहायला गेलं ना, रसायनी खालापूर विभागात मोजक्याच होतात आणि कुठल्या तरी स्पर्धेत चुकून बाईक असते, चुकून एखादी बाईक असते. अन्यथा LED TV रसायनी विभागात मी म्हणतोय, फ्रीज, सायकल मालिकावीरासाठी आपल्याला पाहायला मिळतात. पण इथे एक नव्हे तर तब्बल 2 बाईक आणि ही 2 बाईकची संकल्पना प्रथमताच रसायनी खालापूर विभागात आपल्याला पाहायला मिळते. आपण पनवेलपासून पुढे गेलो, पनवेलमध्ये जरी गेलो तरी काही ठिकाणी 2-2 बाईक असतात 2 गटांसाठी. ताकदवार स्पर्धा होताना आपण पाहिल्यात. याचा अर्थ रसायनीतील, खालापूर तालुक्यातील, कर्जत तालुक्यातील, पेन तालुक्यातील ही सगळ्यात मोठी स्पर्धा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. SDP ट्रॉफी नावातच दहशत आहे, नावातच धमाका आहे, दरार आहे. आणि आपण बघतोय की SDP सुरेश दीनानाथ पाटील हे नाव नाही तर ब्रँड आहे आणि त्यांची ब्रँडेड ट्रॉफी आपल्या भेटीला आली आहे. पहिली रात्र आहे. पहिल्या रात्रीतील C गटामधून तिसरा सामना. अचानक मोहपाडा आणि बल्लालेश्वर आले आंबिवली. आउटसाइड ऑफ स्टंप, गोलंदाजी मार्कवरती मनीष गायकरला आपण बघतोय. खरं तर आता आले आंबिवली संघ, आता विभाजन झालंय, भरपूर संघ वाढलेत. महागुरूंनी सुद्धा सांगितलं. पूर्वी मनीष गायकर याच टीमचा हिस्सा होता, मोपाडा टीमचा. बॅटची आतली कडा, खूप चांगली फिल्डिंग. मागच्या बाजूला क्षेत्ररक्षक साहिल शिंदे त्या ठिकाणी होते. मैत्री ट्रॉफीचे खूप चांगले आयोजक आणि त्यांनी या चेंडूला स्टॉप केलं. कोणतीच धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिलं षटक टाकलं हरिओम रोकडे या गोलंदाजानं, त्यानं धावा खर्च केल्या 9. मनीष गायकरनं केवळ 3 धावा खर्च केल्या आणि धावसंख्या झाली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 12. थँक्यू DJ. तुम्हाला तुमचं नाव जर आयुष्यभर टिकवायचं असेल ना, आयुष्यभर नाव तुमचं कमवायचं असेल, ठेवायचं असेल तर आयुष्यभर जगण्याची गरज नाही. एक दिवस, काही मोजकेच दिवस असं काम करा. राजकारण करण्यापेक्षा समाजकारण असं करा की तुमचं नाव आयुष्यभर आदरानं घेतलं जाईल. आणि असं हे नाव आदरणीय सुरेश दीनानाथ पाटील साहेब, गोरगरिबांसाठी झटणार आहे नेतृत्व. फुलटॉस, चेंडू लँड होण्यापूर्वी बॅटवरती कन्वर्ट केला आणि दिशा दिले डीप स्क्वेअर लेगला. उत्तुंग षटकार. थँक्यू DJ. इकडे ग्रामीण टेनिस क्रिकेटचं PC तर चालूच आहे, पलीकडे DJ वाल्यांचा PC चालू आहे. पण आता आमचे साथी गुणलेखक मयूर पाटील यांनी त्यांचा कम्प्युटर आता ओपन केला आणि त्यांनी सांगितलं आहे
या स्पर्धेतील अद्यापर्यंत 500+ धावा या ठिकाणी होतात या स्पर्धेत, संपूर्ण स्पर्धेत. ही माहिती तुम्हाला मिळणार. रायगड टेनिस क्रिकेटमधील एक गुणलेखक प्लस अपडेटर म्हणून मयूर पाटील सर नारपोली यांची खरी ओळख राहिली आणि ते आता आपला गुणवत्ता दाखवायला त्यांनी सुरुवात केली या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेतील बघा लगेच 23वा वाईट चेंडू या स्पर्धेतील येतोय या मॅच मध्ये. वाईट बॉलच्या मदतीने एक धाव वाढेल. 19 धावा लागतायत त्या धावफलकावरती. अचानक मोहपाडा आणि बल्लालेश्वर आले आंबिवली. खोलवर पद्धतीचा चेंडू सरळ बॅटनं मारण्याचा प्रयत्न. अंकित दयानंद सरोदे आमचे रायगड जिल्हा पॅन्थरचे कार्याध्यक्ष आणि हरिओमने आता मगाशी जी विकेट घेतली त्याला 1000 रुपये त्यांनी पाठवलेले आहेत आणि आता जर त्याने विकेट घेतली तर पुन्हा एकदा 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आपल्या कोट्यातील दुसरं षटक टाकतोय हरिओम. कदाचित त्यांचा आवडता खेळाडू असावा आणि का असू नये, कमी वेळेत या खेळाडूनं स्वतःला सिद्ध केलंय. 20 धावा आहेत त्या धावफलकावरती. निर्धाव चेंडू येत आहेत. महागुरू टाळ्या वाजायला सुरुवात झाले. या कदाचित आले आंबिवलीच्या असतील, मोपाड्याच्या सुद्धा वाचतील चौकार षटकार आले तर. संकेत तुपे खराब बॅटिंगचं प्रदर्शन करतोय. लगातार 3 चेंडू तो निर्धाव खेळलाय. 4 चेंडू त्यानं फेस केलेत. केवळ 1 या धावसंख्येवरती खेळ करतोय. एक बाजू लावून धरले ज्ञानी सिंगनं. एक षटकार सुद्धा त्यानं ठोकलाय. 4 सिंगल त्याने जमवल्यात. 10 धावसंख्येचं त्याचं योगदान राहिलंय. जास्तीत जास्त त्याला स्ट्राईक आली तर धावा होतील. समोर लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन आहे या फटक्यामध्ये. दमकम आहे, वजन आहे आणि याचा अर्थ या चेंडूवरती धावा मिळतील 6 धावांच्या बरोबरीने. 26 धावा लागतायत त्या धावफलकावरती. या षटकाराच्या बरोबरीने 26 धावा धावफलकावरती. खरं तर आपण प्रशंसा ज्ञानीची केली. खराब कामगिरी करतोय संकेत असा उल्लेख केला, पण त्यानं लगेच ठोकला एक षटकार. किमान 55-60 धावा या मॅचमध्ये झाल्या पाहिजेत. अॅक्रोजरेन खेळायचं होतं. गती जास्त होती. भन्नाट वेग या चेंडूमध्ये आपण पाहिला. सरळ चेंडू विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल 26 या धावसंख्येवरती. चांगल्या संख्येने प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतात आणि पहिल्याच दिवस रात्रीमध्ये प्रेक्षकांनी सांगितलं की ही स्पर्धा 7 समुद्रापार जाऊन पोहोचले. हे मैदानच असं आहे, त्याहीपेक्षा ही स्पर्धाच ताकदीची आहे. यूट्यूब लाईव्ह जरी असलं तरी प्रेक्षकांची संख्याही मोठी पाहायला मिळते. आणि हा मोठा तडाखा, खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर, अंधराईचा फटका, डीप मिड विकेट सीमापार येतोय षटकार. षटकाराच्या बरोबरीने 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलक पोहोचलाय 3/32 अचानक मोहपाडा संघाच्या धावफलकावरती. विकेट गमावल्यात त्या बॅटिंग करत असताना मोहपाडा टीमनं. विलास कदम आपटा या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांचंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. इथे फटका बसलाय. पोहोचतील का क्षेत्ररक्षक? नाही. 2-2, 3-3 क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते पण जमिनीवरती जाऊन चेंडू पडतोय. सेफ्टली हा चेंडू नोमॅन्स एरियामध्ये लँड झाला. एका धावेच्या बरोबरीने 33 धावा लागतायत त्या धावफलकावरती. पहिलं षटक टाकलं हरिओम रोकडे या गोलंदाजानं. अद्यापर्यंत या सत्रामध्ये 2 षटकं त्यानं हाताळली. 29 धावा त्यानं खर्च केल्या. मनीष गायकरचं किफायती षटक राहिलं. 3 धावा त्यानं खर्च केल्या आणि शिवा राठोड आता या षटकात गोलंदाजीला आलाय.
डॉट बॉल येतोय कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करतोय गोलंदाज शिवा राठोड. पहिल्या चेंडूवरती एक धाव येताना आपण पाहिली, दुसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू आलाय आणि धावफलक स्थिरावलंय ते 33 या धावसंख्येवरती. समोरच्या दिशेनं फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पण दडपण आहे. झेल ड्रॉप त्या ठिकाणी होतोय. महत्वाचा सामना आहे. खरं तर गोलंदाज एक बाजू लावून धरतायत, त्यांनी धावा रोखल्यात आणि आपण नेहमी म्हणतो ना, धावा रोखायच्या असतील ना विकेट्स येणं गरजेचं असतं आणि त्या विकेट्स तेव्हाच येतील क्षेत्ररक्षकांची साथ लाभेल. 6वा झेल या स्पर्धेतील ड्रॉप होत असताना योग्य ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत मयूर पाटील सर, गुणलेखक. ऑन स्क्रीनवरती चेक केलं जाईल की चेंडू सीमा रेषेला टच झालाय की नाही. ग्रामीण टेनिस क्रिकेट खूप चांगली क्लिअरिटी आणि क्वालिटी आणि चौकार हे घडणार संपूर्ण स्पर्धेत, हे घडणार कारण HDB ची स्पर्धा ब्रँडेड स्पर्धा आहे, कोणावरतीच अन्याय होणार नाही. खरं तर या अगोदरच्या मॅचमध्ये 1 मध्ये 4 हव्या होत्या. आयोजकांनी मला सांगितलं की असा उल्लेख तुम्ही करा, भलेही शेवटचा चेंडू असेल पण खेळ हा खेळ झाला पाहिजे. त्यामुळे इथेही योग्य निर्णय घेतला आणि आपण बघतोय हा चौकार आलाय. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, जजमेंट चांगलं आहे. हा झेल कॅरी केला जातोय. क्षेत्ररक्षक अभि त्या ठिकाणी होता, त्यानं कोणती चूक या वेळेला केली नाही. हा झेल टिपलाय आणि फलंदाज या चेंडूवरती होईल बाद संकेत तुपे. काय 37 धावा आहेत धावफलकावरती. यानंतर सिद्धू 11 कैरे आणि जीवन 11 मोरबे. बॅटची कडा, लगातार दुसरी विकेट प्राप्त करतोय गोलंदाज शिवा राठोड आणि गेल्या पावली माघारी परतेल फलंदाज अबू खान. जमत नाही ते बदनामी सुरू करतात, पण तुम्ही कितीही बदनामी जरी केली तरी आमच्या रक्तातच समाजसेवा आहे, समाजासाठी झटण्याची ताकद आहे. आणि त्यावरती आधारित गीत आपण बघतोय की रोहित पाटील यांच्यावरती हे गीत आपण ऐकलं की रोहित पाटील यांची बरोबरी करायला कोणाला जमणार नाही आणि तसं कार्य आहे या संपूर्ण पाटील परिवाराचं. कैरे त्यांचं विशेष स्वागत, कौतुक त्यांचं करावं. इथे ऑन अ हॅट्रिक होते गोलंदाज. सरळ चेंडू विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय, धावफलक स्थिरावेल 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 या धावसंख्येवरती. यानंतर सिद्धू 11 कैरे, सिद्धेश पाटील यांच्या नावानं हा संघ खेळ करेल आणि त्यांच्या विरोधात जीवन 11 मोरबे, सचिन शेठ बैलमारे. जीवन म्हटलं की सचिन शेठ बैलमारे या टीमचे पुरस्कर्ते आणि आपण बघतोय मोरबे संघ त्यांच्या विरोधात असेल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल याची दक्षता घ्या. दोनही कर्णधार पहिलं सत्र जसं संपेल ना आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचंय. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 37 धावा धावफलकावरती. शिवा राठोडचे षटक पुन्हा एकदा कमबॅक करणारं ठरलं. खरं तर बल्लाळेश्वर आले आंबिवली टीमसाठी.
केवळ 5 धावा त्यानं खर्च केल्या. महत्त्वपूर्ण 2 विकेट्स त्यानं प्राप्त केल्या. हॅट्रिकसाठी पारितोषिक लावण्यात आलं होतं, पण इथे तिसरी विकेट आली नाही. शिवा राठोडची गोलंदाजी खूप चांगली राहिली. शेवटचं षटक असेल, डेथ ओव्हर, स्लॉग ओव्हर. खूप चांगल्या संख्येने प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतायत. मी पुनश्च कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं महागुरू संतोष चौधरी सर असतील, सूरज हातमोडे सर असतील, यश मालकर असतील, मी स्वतः अंकित मालुसरे. खरं तर इतक्या मोठ्या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी साथी गुणलेखक मयूर पाटील सर असतील आणि लाईव्हची आमची टीम ग्रामीण टेनिस क्रिकेट मानेरे गाव, या सगळ्यांच्या वतीनं या HDP ग्रुपला मनापासून आभार व्यक्त करतो की इतक्या मोठ्या स्पर्धेचा घटक तुम्ही आम्हाला बनवलत. वाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव वाढेल. धावसंख्या होतीये 38. पर षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. आर्यन जो 12वा खेळाडू आहे त्याच्याकडून हे पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. चेंडूची फेक सुमार झाली आणि त्या कारणास्तव एकेरीला परिवर्तित केलं. दुहेरी धावसंख्या होतीये 40. वाईट बॉलचा इशारा. तिकडे आमचे गुलसुंद्याचे केशव पाटील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात आणि मला वाटतं त्यांचा जिमच्या इथे काहीतरी वजरी पावचा धंदा त्यांनी खुला केला आहे. खास प्रेक्षकांसाठी असेल. वजरी पाव अगदी पैसे द्या आणि चवदार स्वादिष्ट असं आस्वाद तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. कारण स्पर्धा ही ताकदीची आहे. किती स्टॉल लागले तरी ते सुद्धा अपुरे पडतील. पूर्वी भरपूर स्टॉल असायचे पण आता मोजकेच. आणि गुलसुंद्याचे आमचे केशव पाटील जी जिम आहे त्या जिमच्या समोर त्यांनी वजरीपावचं दुकान खुलं केलेलं आहे. त्यांचंही आपण कौतुक केलं पाहिजे. धावचित विकेट या ठिकाणी गमावले. आर्यन सिंग या चेंडूवरती बाद होईल आणि धावफलक स्थिरावेल 42 या धावसंख्येवरती. विकेट सॅक्रिफाईस करावी लागली कारण सलामीला आलेला फलंदाज ग्यानी सिंग मैदानावरती उभा आहे. चांगला खेळ त्यानं या ठिकाणी अद्यापर्यंत दाखवलाय. या दरम्यान चंद्रकांत राणे त्याचबरोबरीने समीरदादा राणे आणि धीरज राणे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनाही आपण विनंती करूयात की मुख्य मंचावरती यावं. कैरेगावचे जावई आहेत चंदू राणे. नक्कीच त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. धीरज टॉससाठी आले असावेत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. समीरदादा राणे यांनाही आपण विनंती करूयात कारण चौक विभागाचं क्रिकेट खऱ्या अर्थानं त्यांनी जिवंत ठेवलंय. अगदी चांगले युवक घडतायत चौक विभागातून. कित्येक क्रिकेटच्या स्पर्धा त्यांनी सुद्धा यापूर्वी ऑर्गनाईज केलेल्या आहेत आणि त्यांचा संघ या मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांना आव्हान असेल सिद्धू 11 कैरे टीमचं. बॅटची कडा मागच्या बाजूला. धावा कशाही येऊ दे, धावा येणं गरजेचं होतं ना. अखेर नशिबाचा आलेला हा चौकार. धावसंख्या होईल 47. नव्याण्णव 61 गाडी नंबर. रोहित पाटील 1 नंबर. वाईड बॉल. धावा नव्हत्या. खरं तर नशिबाचा चौकार आलाय. तदनंतर अतिरिक्तची 1 धाव वाढते. किमान 50+ जेणेकरून संघर्ष होईल. सामना सोपा नसेल. दुसऱ्या सत्रात आले आंबिवली टीमला घरचं मैदान आहे. दडपण जास्त असेल विशेषतः धावांचा पाठलाग करताना. 48 धावा धावफलकावरती. अजून एक खराब चेंडू टाकला जातोय. वाईड बॉलचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मेन अंपायर निशांत माली सर. स्क्वेअर लेग पंच
नरेश म्हात्रे सर हे 2 पंच मैदानावरती आपण बघतोय. अतिरिक्तच्या मदतीने 49 धावा लागतायत. धावफलकावरती लांब लचक हे षटक राहिलंय. अद्यापर्यंत 8 चेंडू या षटकात वापरले गेलेत गोलंदाजाकडून. गरंगल्यात ऑन साईडला वायडिशच्या दिशेनं हा फटका आला. 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने अर्धशतक, सांघिक अर्धशतक कंप्लीट होत असताना. पण या धावा जर स्पर्धेचा विचार केला तर माफक आहेत, कमी आहेत. कारण 70, 73 त्या सुद्धा चेस झाल्यात या मैदानावरती. याचा विचार करता या धावा कमी आहेत, पण संघर्षमय आहेत, संघर्षमय होऊ शकतात खरं तर मोपाडा टीमसाठी. फुलटॉस, शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार बरंच काही सांगून जातोय. ऐवा झेल घेतलेला आहे, पारितोषिक त्यांनाही दिलं जाईल. या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होते 56. यश, सूरज सर, खरं तर आपण पाहिलं असेल टेंबरीने जो सामना गमावला, पहिल्यांदा त्याने फिल्डिंग केली होती आणि बारवईच्या फलंदाजानं शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकला होता आणि तेच अंतर त्या मॅचमध्ये राहिलं आणि तो सामना गमवावा लागला. तो टेंबरी टीमला कदाचित हा षटकार संघर्षमय ठरू शकतं. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय, धावसंख्या झाली 56. येणारे 30 चेंडू दुसऱ्या सत्रात 57चा पाठलाग करावा लागेल बल्लाळेश्वर आली आंबिवली संघाला. पण या धावसंख्येचा पाठलाग कसा होईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील, नेमकं काय घडेल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील यश मालकर. तत्पूर्वी आपण जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सिद्धू 11 कैरे आणि मोरबे या दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी या. सिद्धू 11 कैरे आणि मोरबे संघ. जीवन 11 मोरबे. खरं तर चांगली मॅच होईल, बिग बॅटल पाहायला मिळेल. जितके चांगले मैत्री संबंध आहेत, नाते संबंध आहेत, त्याहीपेक्षा मैदानावरती कट्टर प्रतिस्पर्धी आकाश कांबळे या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांचंही स्वागत आम्ही या ठिकाणी करतोय. दीपकदादा ठाकूर यांना मी विनंती करतोय, उपसरपंच भाताण ग्रामपंचायत आणि सुरेशदादा पाटील यांचे मेवणे आहेत. मी दीपकदादा ठाकूर यांना विनंती करतोय टॉस करण्यासाठी. जीवन 11 मोरबे संघाचे कॅप्टन धीरज राणे या ठिकाणी आलेले आहेत आणि विकी पाटील, रजत पाटील, बायकर रजत पाटील, विकी, दोघांना बेस्ट ऑफ लक. ऐवा झेल कोणी घेतला आता? पारितोषिक घेऊन जायचं इथे, मला वाटतं ते प्रेक्षक होते. ऐवा झेल जो कॅच घेतला शेवटच्या चेंडूवरती, सागर जावरे यांच्याकडून ऐवा झेलसाठी, प्रत्येक झेलसाठी संपूर्ण स्पर्धेत टॉस जिंकला मला वाटतं कैरी संघानं. काय निर्णय असेल रजत? पहिली फिल्डिंग करू आम्ही. टेन्शन असेल का? कारण आयोजन पण तुमचं आहे, तर खेळताना काय टेन्शन असेल? टेन्शन असेलच, कारण आमची प्रॅक्टिस पण नाही, पण चांगला खेळ करायचा प्रयत्न करू आम्ही. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला सिद्धू कैरे संघानं. धीरज राणे आपल्या बरोबर आहेत, जीवन 11 मोरबे संघाचे कॅप्टन. काय असेल स्ट्रॅटेजी, म्हणजे किती धावा आपण कराल? आता या आम्ही ज्या पहिल्या मॅचेस बघितल्या त्यामध्ये रन तर चांगल्या होत आहेत, तर आम्ही 60+ रन करण्याचा प्रयत्न करू. आणि SDP ट्रॉफीचं हे आयोजन आहे, तर कसं वाटतं आयोजन? आयोजन तर खूपच भारी आहे. आल्या मी सर्वांची चर्चा इथं ऐकली. लाईट्स तर 1 नंबर आहेत या मैदानावरती आणि सुरेश दादांचं आयोजन आहे तर 1 नंबर असणारच. आणि इथले प्रेक्षक? अचानकचं मैदान आणि प्रेक्षक हे समीकरण वेगळंच आहे, ही मजा दुसरी कुठेच नाही. बेस्ट ऑफ लक दोघांनाही मॅचसाठी. सर चांगली मॅच होईल. खरं तर मला वाटतं वेद राणे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. सागर पाटील यांचे बाचे, पण आता सागर पाटील गावासाठी खेळेल की बाच्यासाठी? हां, सुरेश दादा सांगतायत रजत पाटीलने सांगितलं की आमची प्रॅक्टिस नाही आहे, मग आमचं काही खरं नाही. नाही, खरं तर ही हसी मजाक आहे. कारण यापूर्वी निवडणुकीचा माहोल होता आणि सगळं काही झोकून द्यायचं होतं ना सुरेश दादा यांच्यासाठी, त्यांचे प्रयत्न होते. त्यामुळे सरावापासून ते वंचित जरी असले तरी अनुभव दांडगा आहे. बऱ्याचशा टीमनी बऱ्याचशा एंट्र्या कॅन्सल केल्या होत्या निवडणुकीमध्ये आणि आता मात्र सगळे सुरळीत चाललेले आहेत, सगळेच आता खेळायला लागलेले आहेत. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. बघूया अचानक मोबाड आणि आळी अंबिवली दुसऱ्या सत्राकडे आपण बोलतोय. स्वागत सर्व प्रेक्षकांचं आपण पुन्हा एकदा करूया. SDP ट्रॉफीमध्ये पर्व 3
या स्पर्धेचं आपण पाहतो. नेक्स्ट मॅच मध्ये बिग मॅच यावेळेस पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहतोय जीवन इलेव्हन मोरबे आणि त्यांच्या विरोधात सिद्धू इलेव्हन कैरे या दोन संघाच्या दरम्यान या ठिकाणी मॅच पाहायला मिळेल. या ठिकाणी चालू असलेली मॅच इथे 57चा पाठलाग करायचा आहे तो बॅटिंग करणाऱ्या बल्लालेश्वर आली आंबेली टीमला. सनी शिंदे करतर यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या टीमसाठी. बल्लालेश्वर आली आंबेली टीमसाठी या ठिकाणी आल्यात. रितेश सुर्वे यांच्याकडून हर्षल सुर्वेसाठी रितेश सुर्वेला करतर हर्षल सुर्वे यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. इनिंगला सुरुवात या ठिकाणी झाली नाही, परंतु त्यांची सुरुवात बक्षिसांची सुरुवात या ठिकाणी झाली आहे. 30 बॉल आणि 57 धावसंख्येचा पाठलाग इथून करायचा. मॅचला सुरुवात सेकंड इनिंग स्टार्ट होईल. गॅनी सिंग पहिलं षटक P1चा. मनीष गायकरसाठी हा पहिलाच बॉल. स्लॉक स्वीपचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी फर्स्टला गेला आणि पहिलाच बॉल अगदी चांगला लेंथ वरती डिलिव्हर केला. शॉर्ट सिलेक्शन कदाचित थोडंसं चूक पाहायला मिळालं. अगदी बॅटिंग करणाऱ्या मनीष गायकरचा रितेश सुर्वे त्याच्या सोबतीला आणि त्याच्यासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे षटकार हॅट्रिकसाठी. खूप चांगली मॅच. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी याच्या अचानकच्या मैदानावरती आपण पाहतोय. फुलालेंचा बॉल उडवलाय. फिल्डर होता अगदी आपण पाहिला मयूर म्हात्रे, त्यांच्या डोक्यावरून बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये 4 धावसंख्येसाठी आलेला हा चौकार. या अगदी बॅटरचा तदनंतर आपण पाहिला बॉलची लाईन लेंथ ओळखली आणि तदनंतर अगदी आपण पाहायला गेला तंतुरशुद्ध फटका त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. 4 धाबा धावफलकावरती सध्याच्या घडीला लागल्या गेल्यात. P1चा षटक सुरू आहे. पाठलाग करायचा आहे तो 57 धावसंख्येचा. फुलालेंचा बॉल बॉटम हँडचा योग्य यूज. मिड ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. बॉलला फील्ड केले 38 सर्कलच्या आतमध्ये आणि इथे धाव अगदी वाचवले म्हणजे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. कोणतेही धाव या बॉलवरती येत नाहीये. चौकारानंतर हा डॉट बॉल धावफलक स्थिरावला 4 या अंकावरती. स्पर्धेमधील 300 बॉल डिलिव्हर होतोय. याबद्दलचा बॉल फ्लिक केला. रिस्ट ऑफ द फ्लिक शॉट फाइंडिंगला क्षेत्ररक्षक क्विक थ्रो पाहायला मिळाला, परंतु इथून या ठिकाणी एक धाव झपाट्यानं कंप्लीट केली. देवेंद्र ठोंबरे यांच्या माध्यमातून करते या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार आपण या ठिकाणी करूयात. खरं तर सी लॉट मधील नेक्स्ट मॅच असेल शेवटची सिद्धू इलेव्हन कैरे त्यांच्या विरोधात जीवन इलेव्हन मोरबे. तदनंतर खरं तर ई गटातील आपण पाहायला गेलं तर सेकंड राऊंडची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आई गावदी वयाळ आणि त्यांच्या विरोधात नील अँड कियान एंटरप्राइजेस पारवय. ही मॅच आपल्याला तदनंतर पाहायला मिळेल. ई गटातील दोन्ही टीमने एक मॅच जिंकले, परंतु ही मॅच आपण पाहतोय सी गटातील तिसरी मॅच सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये अचानक मोहपाडा आणि त्यांच्या विरोधात बल्लालेश्वर आली आंबिवली. सेकंड इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मनीष गायकर जो मॅन नॉट फॉर्म मध्ये आहे आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतो रितेश सुर्वे. स्टाके एंड वरती आता रितेश सुर्वे पाहायला मिळेल. याबद्दलचा बॉल पाठीमागे चाललाय. पुन्हा एकदा इथे झपाट्यानं सिंगल एक्झिक्यूट केल्या. मनीष गायकर यांच्यासाठी करता षटकार हॅट्रिक साठी नितेश म्हात्रे यांच्या माध्यमातून तब्बल 5000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. खूप सारं कॅश प्राइज या ठिकाणी लावलं जात आहे. बल्लालेश्वर आली आंबिवली टीम होम ग्राउंड वरती दोन्ही टीम खेळ करत असं आपण पाहतोय. याबद्दलचा बॉल ऑन साइडला ऑन द राईट फटका क्षेत्र खाली आहे. बॉल चाललाय वन बाउंड सीमा रेषा पार आला या बॉल वरती 4 धावसंख्येसाठी चौकार.
10 धावा धावफलकावरती लागल्यात. गॅनी सिंगनं P1च्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्यात. इथून शेवटचे बॉल बाकी असतील आता 24 आणि 47 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल तो बल्लालेश्वर आली आंबिले टीमला. मनीष गायकर आणि रितेश सुर्वे, मयूर सुर्वे यांच्याकडून रितेश सुर्वेसाठी पारितोषिक आलंय लगातार 3 षटकार आणि त्यांच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. समोर लाईट जी गाडीची चालू आहे विनंती असेल की आपण ती लाईट ऑफ करा. प्रेक्षक असतील. व्हाईट गाडी 4 व्हीलर आहे त्या टावरच्या अगदी बाजूलाच मागेच. चला जे चालक असतील मालक असतील त्या अगदी गाडीचे टावरच्या मागे समोरच्या दिशेला आपण पाहिलं ते झाड आहे त्याच्या बाजूला ती गाडी व्हाईट कलरची लाईट्स ऑन आहे त्या ऑफ करा. सौरभ म्हात्रे दाखल झालेत मोपाडा मार्केट एंड कडून. आता सेकंड ओव्हर साठी 24 बॉल आणि 47 ची गरज आहे. मनीष गायकर आणि त्याच्या सोबतीला रितेश सुर्वे. यस थँक्यू. हे प्रेक्षक असतात क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम असतं आणि त्यांनी लगेच ऐकलं. यावेळेचा बॉल आपण पाहिला थोडासा दूर ठेवला. निशांत माळी सरांचा इशारा आला. हा व्हाईट बॉल असेल. टीमच्या टोटल मध्ये एक्स्ट्रा धाव ऍड केली जाईल. टीमचे टोटल 11 या अंकावरती जाऊन पोहोचले. शेवटचे आता 24 बॉल आणि 46 या धावसंख्येची गरज असेल. सर्वच बाजूनं खरं तर ही स्पर्धा उंच दर्जावरती पाहायला मिळते परंतु विशेष उल्लेख मी नेहमीच करत पर्व तिसरे या स्पर्धेचा आहे परंतु पर्व पहिलं होतं. आम्ही लाईव्ह कॉमेंट्री देखील कुठे केली नव्हती परंतु त्या ठिकाणी विनय पाटील आमचे भाई यांनी आम्हाला संधी दिली आणि तिसऱ्या पर्वामध्ये सलग आम्हाला संधी देत आहेत आणि संधी मिळाली बॅटरला आणि त्या संधीचं सोनं या ठिकाणी केलं. बॅटर रितेश सुर्वेनं ठोकला या बॉलवरती क्लासिकल षटकार. पाठिंबा या व्यक्तिमत्वाला. सुरेशदा पाटील आपण यांना पाहतोय परंतु या बॉलचा बॉल लॉब केला. आडवा बॅटनं फटका खेचला. डीप स्क्वेअर लेग लॉंग लेग एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि इथून धाबा या बॉलवरती किती येतील. 3 धाबा इथून कंप्लीट केलात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या बस पाहायला हे तालमेल महत्वाचं असतं. मयूर पाटील जेव्हा तुम्ही ॲज अ ओपनर ॲज अ ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये जात असता कोऑर्डिनेशन तुमच्यामधला अगदी बॅलन्स महत्वाचा असतो. तो बॅलन्स पाहायला मिळाला. या बॉलवरती 3 धाबा कंप्लीट केला. टीमची टोटल पोहोचली आहे 23 या अंकावरती. शेवटचे बॉल बाकी आहेत आता 22 आणि करायचा पाठलाग 37 या धावसंख्येचा. खूप चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. चांगली पार्टनरशिप बिल्डअप होते. लिमिटेड ओव्हर्समध्ये तुम्हाला काय हवं असतं अगदी पार्टनरशिप बिल्डअप होणं आणि तेच काम केलं या दोन्ही बॅटरनं. मनीष गायकर रितेश सुर्वेसाठी बरीचशी पारितोषिक आलं पण त्यांची गुणवत्ता आपण अगदी या सर्व प्रेक्षकांना माहिती आहे. या बच्चा बॉल हो अफलातून वॉटर स्ट्रोक आला तसाच पाठवला. क्विक शॉट पिकअप शॉट यावेळेस पाहायला मिळाला. बॅटर मनीष गायकरच्या बॅटमधून आला. हा डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा षटकार. या बॅटचा बॉल आपण पाहिला. पंचांचा डेड बॉलचा इशारा आला पण तो प्रेशर आता गोलंदाज सौरभ म्हात्रेवरती आहे कारण धावा खर्च केला 3 बॉलमध्ये तब्बल त्यांनी 16 धावा त्यानं खर्च केल्या. ते मागणं षटक इकॉनॉमिकल यावेळेस पाहायला मिळतोय. मनीष गायकर का आपलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सूर्य शपल झाले थोडेसे आपण पाहिलं की पॉपिंग ग्रीजचा यूज केला. बिडॉनला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिटचा प्रयत्न गोटीनं या ठिकाणी चुकला गेला आणि या ठिकाणी एक धाव एक ठिकाणी कंप्लीट झाली.
शेवटचे आता बॉल बाकी असतील 20 आणि 30 धावसंख्येची आता गरज असेल. 20 बॉल 30 हे इक्वेशन बनलंय. बॉलपेक्षा 10 धावा फक्त जास्तीचे आहेत. लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये अगदी एखादा मोमेंट असा आहे तो एखादी चुकी तुम्हाला बॅकफूटवरती ढकलून जात असते. त्यामुळे इथून प्रत्येक बॉलवरती तुम्हाला अगदी चांगले प्रयत्न अगदी करावे लागतील. फुला लेनचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर. हा बॉल होता अगदी स्लॉट मध्ये, त्याला पार्क केलं पार्किंग प्लॉट मध्ये. रितेश सुर्वेनं ठोकलाय एसडीपी ट्रॉफी मधील षटकार. मित्रांनो 25 धावा या स्पर्धेचं विशेष आकर्षण ठरलंय पर्व पहिल्यापासून. अगदी गजा भाई अगदी आपण पाहिलं की आज कलर त्याचा अगदी आपण हेअरला कलर पाहिला ब्राऊन आहे, उद्या कदाचित वेगळा असेल. ही खासियत या स्पर्धेची. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 35 धावा. आता शेवटचे बॉल बाकी आहेत 18 आणि 22 ची गरज आहे. 18 चेंडू 22 धावा. गजा भाई याला आपण ऑन स्क्रीन वरती पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. कॅरेबियन स्टाईल आणि शरीरची देखील तशीच आहे. आपण पाहायला गेलं नेहमीच तो मागच्या पर्वामध्ये करता त्याची रॉयल एंट्री खरं तर आपण पाहिली होती. गाड्यांचा तापा त्याच्या मागे होता. असं वाटलं अगदी कोण मोठा व्यक्ती येतो की काय, परंतु त्याला देखील मान सन्मान आहे. सिलेंडर या नावाने संबोधले जातात. आवडीने त्यांना अगदी सर्व सिलेंडर म्हणत असतात, परंतु गजा भाई या नावाने प्रसिद्ध आहेत. सर्व चाहता वगैरे खूप सारा या अगदी यांचा देखील आहे. शेवटच्या 18 बॉल आता 22 ची गरज आहे. आता मैदानाच्या आतमध्ये विकेटची नितांत गरज आहे, परंतु इथून पार्टनरशिप अजून बिल्डअप झाली तर सामना लवकर फिनिश होऊ शकतो. बल्लालेश्वर आली आंबिवली टीमच्या बाजूने, परंतु ग्यानी सिंग पुन्हा एकदा आलाय वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या षटकासाठी आणि सांघिक तिसरं षटक घेऊन. उलटा सुलटा स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. स्विचिटचा फटका म्हटला की लगी तो आबाद नाही तो बर्बाद अशा प्रकारची परिस्थिती असते आणि तोच यावेळेस प्रयत्न फसला गेला. आपण पाहतो मनीष गायकर अगदी डॉट बॉल खेळतोय आणि तदनंतर अगदी इक्वेशन बदलतंय. शेवटचे बॉल बाकी 17 आता 22 ची गरज. या बसचा बॉल परफेक्ट याकर बॉटम हँडचा योग्य यूज ऑन साइडला वाईड लॉंग ऑनला बॉल चाला. इथून मनीषनं सिंगल कंप्लीट केलं. डबलचा अगदी चान्स होता पण तो रोखला गेला रितेशच्या माध्यमातून. इथून एक सिंगल एक्झिक्यूट केल्या आणि टीमची टोटल 1 ने वाढेल. पोहोचले 36 वरती. शेवटचे बॉल बाकी आहेत आता 16 आणि 21 धावसंख्येची गरज आहे. 16 बॉल मध्ये 21चं इक्वेशन. प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे लागल्या गेल्यात, कारण मॅच आपण पाहायला गेलं जशी पुढे जाते ना अगदी थोडीशी टफ बनत चालली आहे. परंतु ऑन साइडला पुन्हा एकदा रितेशचा परफेक्ट गॅप यावर शोधल्या. हार्ड वर्क होता रितेशचं आणि याबस गॅप मध्ये बॉल त्याने ढकलला. खूप चांगलं क्रिकेट, खूप चांगलं टेम्परामेंट बॅटिंग सुरू आहे. या बॉलवरती आलाय रितेश सुर्वेच्या बॅट मधून चौकार. फलकावरती 15 मध्ये 17 ची गरज होती, परंतु इथून डॉट बॉल या ठिकाणी आला. थोडंसं प्रेशर वाढलं. ग्यानी सिंग या टीमचा खरं तर मेन एक स्ट्रॉंग प्लेअर आहे आणि त्याला मात्र चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल, कारण हे षटक महत्वाचं आहे. अगदी ग्यानी सिंगचं तिसरं षटक. शेवटचे बॉल बाकी आहेत आता 14 आणि इथून 17 धावसंख्येची गरज आहे. शरीराचा वेध घेणारा हा बॉल, प्रचंड वेग या बॉलवरती होता. एक धाव इथून कंप्लीट केलं. दुसरीचा प्रयत्न मनीष गायकर उत्सुक होते, परंतु या ठिकाणी लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. बल्लालेश्वर आली आंबिवली टीम जाऊन पोहोचली आहे. 57चा पाठलाग करताना अद्यापर्यंत 41 धावसंख्येवरती. शेवटचे 13 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज आहे.
13 चेंडू आता 16 धावसंख्येची गरज. हा बॉल निर्णायक असेल या मॅच मधील क्रुशल बॉल, क्रुशल मुवमेंट करतरी असेल, कारण 13 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. निर्णायक बॉलवरती काय घडेल या बॉलवरती ते पाहिलं जाईल. फुल लेनचा बॉल ऑन साइडला फटका. फिल्डर आहे त्या ठिकाणी. डीप मिड विकेटला काऊ कॉर्नर रिजन मध्ये थ्रो थोडासा अगदी आपण वाईट पाहायला मिळाला, परंतु इथे एकच धाव मनीष गायकरच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. निर्णायक बॉलवरती एकच धाव आली आहे म्हणून इक्वेशन बंद केलं आहे. शेवटचे आता 12 बॉल, अर्थातच 2 षटकं बाकी आहेत आणि पाठलाग करायचा आहे 15 या धावसंख्येचा. 2 षटकं अर्थातच 12 बॉल आणि 15चं इक्वेशन आता मैदानाच्या आतमध्ये बनलंय. जाऊया डीजे कडे आणि ऐकूया या स्पर्धेचं एक टायटल सॉन्ग. थँक्यू डीजे. यश पाटील बोकरपाडा यांच्या माध्यमातून खरं तर या दोन्ही टीमला शुभेच्छा आल्यात, आयोजनाला शुभेच्छा आल्यात. त्यांचा की शुभेच्छांचा स्वीकार आपण या ठिकाणी करूया. इक्वेशन पोहोचला विनिंग इक्वेशन. आता शेवटचे 12 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज आहे. शांत मॅच सुरू आहे. अगदी खूप चांगल्या अगदी दोन्ही बाजूनं खूप चांगले प्रयत्न या ठिकाणी केले जातात. प्रत्येक बॉलवरती प्रत्येक जण प्रयत्न करतोय. रोशन शर्मा ताकद झाल्यात. पॅडवरती आदळणारा बॉल. अंपायर फिंगर गोज ऑन. LBW च्या स्वरूपात मोठा धक्का बसलाय बऱ्याच सवदीनंतर आणि क्रुशल मुवमेंट वरती मनीष गायकरच्या स्वरूपात बल्लाळेश्वर आली आंबिवली या टीमला. ऍक्शन वरती आक्षेप वर्तवला गेला आणि तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली. ऑन स्क्रीन वरती ते चेक केलं जाईल. चला तिसरे पंच असेल ऑन स्क्रीन वरती. आपण पाहतोय माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वडगाव, सुप्रसिद्ध गाडा मालक अशी ओळख आहे सन्माननीय संतोषदादा ठोंबरे यांचे सुपुत्र वरद ठोंबरे यांचा आज वाढदिवस. SDP ग्रुप 9961 यांच्या माध्यमातून आणि कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं खरं तर त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देऊयात. परंतु शेवटचे बॉल बाकी आहेत आता इथे 11 आणि 15 धावसंख्येची गरज. ऑन स्क्रीन वरती तिसरे पंच असतील. इन ऍक्शन मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती रोशन शर्मा पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन केल्या. हरिओम रोकडे आलेत. पहिल्याच बॉलवरती आडवा बाट न फटका. हरिओम की जय जयकार म्हणत ठोकलाय 600च्या स्ट्राईक रेटनं पहिल्याच बॉलवरती षटकार. आहे हरिओम त्याने टोकला षटकार. 10 बॉल 9ची गरज आहे. ऑन साइडला बॉल चालला अलॉंग द कार्पेट. हा फटका खेचला. फिल्डर आहे डीप मध्ये. इथून सिंगलच मिळाले हरिओम आणि त्याच्या बल्लाळेश्वर आली आंबेली टीमला. इक्वेशन बनलंय. शेवटचे 9 बॉल आणि 8 धावा. टीमची टोटल 49 या धावसंख्येवरती. सांगे अर्धशतकाकडे वाटचाल टीम करते. 9 चेंडू 8 धावा. इक्वेशन आता मैदानाच्या आतमध्ये डिफेन्स केले. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. रितेश सुर्वेच्या माध्यमातून कॅल्क्युलेशन आता लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील वापरलं जातं. नुसते चौकार षटकार हा क्रिकेट नाहीये हे सांगताना रितेश सुर्वेनं अगदी कूल माइंडेड अगदी या बॉलला डिफेन्स केलं आणि या बॉलवरती सिंगल रोटेट केलं. शेवटचे बॉल बाकी आहेत आता 8 आणि 7 धावसंख्येची गरज आहे. 50 धावा बल्लाळेश्वर आली आंबिवली अगदी या टीमच्या झाल्यात कंप्लीट. सांघिक अर्धशतक. 8 चेंडू 7ची गरज आहे. हरिओम की जय जयकार म्हणत त्याने ठोकलाय अनोख्या अंदाजामध्ये हा षटकार आणि इक्वेशन मधलं अंतर केलंय कमी. मॅच मध्ये हवा काढून घेतल्या.
फक्त 7 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज. स्कोर इज लेवल. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम, परंतु काय आपला हातून बॅटिंग साकारली आणि बल्लालेश्वर आली आंबेली टीमनं सामना जिंकलाय. अगदी 4 ओव्हरमध्ये खरं तर या धावा 57 चेस केल्या बल्लालेश्वर आली आंबेली टीमनं. हार्ड लक, अचानक मोहपाडा टीम, परंतु अभिनंदन असेल बल्लालेश्वर आली आंबिवली. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय सिद्धू 11 कैरे आणि त्यांच्या विरोधात जीवन 11 मोरबे टीम आणि रितेश सुर्वेसाठी मयूर यांच्या माध्यमातून खरं तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मॅन ऑफ द मॅच देखील आपण या ठिकाणी अनाऊन्स करूया. अक्षय भोई